काम करे ऐसा हो जाए. पडाल तुम्ही पडाल पडाल तुम्ही नीट धरून बसा. पडाल तुम्ही मेरी निंदिया तो है मिल जाए मैं जागू जाग. पडाल तुम्ही पडाल पडाल नीट बसा. पडाल तुम्ही. एक्सक्यूज मी कॉल टाइम. नीट बसा. काय मोतीवाले बाई बांधली का वहिनींची तिरडी. का माणसं पाठवू स्पेशल बांधा बांधीसाठी. काय पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती. बघा आता तुम्हीच बघा. अहो तांबडे बाबाचा खास आदेश होता आम्हाला. वहिनींचं भूतलावरचं काम संपलेलं आहे. त्यांच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवून आणायला पाहिजे आणि स्वयंसेवक म्हणून तांबडे बाबांनी स्वतः माझी नेमणूक केली. मीच घडवून आणला हा प्रताप. ओ गॉड. म्हणजे हे सगळं तुम्ही. बघा आता दुसरं कोण. अहो आपल्या संसारासाठी हे सगळं करावं लागतं. पण तुमचं चिंतन यावेळी कमी पडलंय मिस्टर होळकर. नेम चुकलाय. म्हणजे मंजिरी नाही आजी आडवी पडली. आणि आता तर ती घरी सुद्धा आली बरी होऊन. तुमचा वार फुकट गेलाय. चला निघा. अहो आपण अजून काही दिवस इथे थांबायचं होतं ना. काय स्थायिक व्हायचं इकडे. रेशन कार्ड काढायचं इकडचं. चला. होळकर जी शेकोटी पेटवलीच पाहिजे. डान 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 डान. मंजिरी आपल्याला एका महत्वाच्या कामासाठी खामगावला जायचंय. तू तयार व्हायला लागेल. आपल्याला म्हणजे म्हणजे आपल्या दोघांनी. हे बघ मंजिरी काल रात्री घरात जे काही झाले त्यानंतर मी तुला माझ्या नजरेसमोरून जाऊ देऊ शकत नाही. माझा इथे कोणावरच विश्वास नाही. अहो असं काय करताय तुम्ही. मी कुठे जाणार आहे. मी घरातच असते ना. आणि सगळी आपलीच माणसं आहे घरात. कालही तू घरातच होतीस ना. आणि तेव्हाही या घरातले सगळे होतेच ना. तरीही जे व्हायचं ते झालंच ना. हे बघ तू प्लीज माझ्याशी वाद घालू नकोस. तू तयार व्हायला लागेल. तसंही तुला या अवस्थेत घेऊन प्रवास करताना माझ्या डोक्यावर टेन्शन असणारच आहे. पण माझ्याकडे पर्यायच नाही. ताईसाहेब तुमच्यासाठी चहा आणलाय. एक मिनिट. मीराबाई तो चहा सगळ्यात आधी तुम्ही प्या. आजपासून एक नियम लक्षात ठेवायचा मीराबाई. आजपासून या घरात मंजिरीसाठी जे काही अन्न शिजेल, अगदी चहा सुद्धा
जी व्यक्ती ते अन्न शिजवेल त्या व्यक्तीनं सगळ्यांसमोर आधी त्या अन्नाची चव घ्यायची. त्या अन्नाचा एकही घास किंवा एकही थेंब थेट मंजिरीपर्यंत पोहोचणार नाही. येतंय तुमच्या लक्षात? हा व्यंग, ऐक, ज्या एजन्सीनं आपल्या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते मला त्यांचा नंबर हवा. घरात बसवून घ्यायचं मला. मस्करी नाही करत आहे, खरंच. तो नंबर पाठव. बाय. अहो हे सगळं काय करताय तुम्ही? काय नाही, काय नाही. पण मीराताईंना असं बोललात आणि असं घरात त्या बसून घरातल्यांवर संशय घेणं बरं नाही दिसत. मंजिरी, मला संशय परवडण्यासारखा आहे, पश्चाताप परवडण्यासारखा नाही. तू तयार हो. तांबडे बाबा. नीट नीट नीट, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. तांबडे बाबांना काय वाटेल? हो, तुम्ही किती वेगाने गाडी चालवतायत. का भीती वाटते? हो. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्यायचा आणि तांबडे बाबाचं भजन म्हणायचं. उलट म्हणा. उलट कसं म्हणा म्हणा. मी बाबा तांबडे शरण मी बस 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 बस, पाहिली तुमची विद्वत्ता. अहो तुम्हाला सरळच म्हणता येत नाही, तुम्ही उलट कसं म्हणणार? तुमच्या भक्तीत ती ताकदच नाहीये. तांबडे बाबा तुम्हाला कधीही प्रसन्न होऊ शकणार नाहीत. रुसलेस? अहो मगापासून तिसऱ्यांदा फोन आलाय त्यांचा. खूप उशीर झालाय का आपल्याला? नाही ग. नाही अहो, आपण खरंच खूप हळू चाललोय. कारण तो मोटरसायकलवाला पण ओव्हरटेक करून गेला आपल्याला. बघितलं नाही तुम्ही? मंजिरी, आपण रेसमध्ये उतरलोय का? गाडी याच स्पीडने जाणार. रस्ता बघ कसा आहे, त्यात तू माझ्या बरोबर आहेस. म्हणजे गाडी उडवत न्यावी अशी अपेक्षा आहे तुझी? तुम्हारी शरण में तांबडे बाबा. हा, म्हणा, म्हणा. बाबा. काय आवडलं नाही वाटतं इथलं निसर्ग सौंदर्य? नाही आवडलं? नाही तसं नाही. मला ना सारखं असं वाटतं की मी तुमच्या बरोबर यायला नको होतं. म्हणजे बघा ना, आता माझ्यामुळे तुम्हाला उशीर पण होतोय आणि तिथे तुम्ही कामात असाल आणि तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे लागून राहणार. मग कसं होणार सांगा ना. मंजिरी, तुम्हाला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस? गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही झालंय त्यानंतर मी तुला एका सेकंदासाठी सुद्धा माझ्या डोळ्यासमोरून लांब जाऊ देऊ शकत नाही. पिरियड. त्याच्यावर वाद नकोय मला. मला खरंच कळत नाहीये, असं कोण उठणार आहे जीवावर माझ्या? आय मीन बाळाच्या.
काहीही झालं तरी गाडीतून खाली उतरायचं नाही, कळलं? काहीही झालं तरी. हो. ए मुदोळकर, गाडी मागे घे. का? तुझ्या बापाचा रस्ता आहे. बाप काढायचं नाही, नाहीतर तांबडे बाबाचा कोप होतो आणि मग तांबडे बाबा पनिशमेंट देतात. आठवतंय ना? व्हीलचेअर, कुबड्या, लेटेस्ट पाव, आठवतं ना? वहिनी, हो वहिनी, तांबडे बाबांना अपमान सहन होत नाही. या अपमानाचा भडका कधीही उडू शकतो. तुमच्या ह्यांना समजावून सांगा. ते आता बाप होणार आहे तुमच्या मुलाचे. कधीही काही होऊ शकतं.
तुम्हाला तुमच्या मुलाला एकट्याला वाढावं लागेल विदाउट आधार, सिंगल पॅरेंट. पुन्हा नको तिकडे बोर्ड घातलंस ना दादा, तर अख्खाच्या अख्खा हात तोडून टाकेन. चल निघ. संकेत काय म्हणतो ते ऐका फक्त. मुधोळकर खामगावच्या दिशेने गेला. आपली माणसं गोळा करा. थंडी फार वाढली. शेकोटी पेटली पाहिजे संकेत, शेकोटी पेटली पाहिजे. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा, नैन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. अच्छा, म्हणजे ह्या सगळ्याचा करता करविता दादा होळकर आहे का? आणि तुला जे वाटत होतं ना, दादानी मला सहज फोन केलाय, ते तसं काहीही नव्हतं. इथली परिस्थिती जाणून घ्यायला त्यांनी फोन केला होता. अच्छा, म्हणजे मला फोन करून आधी त्यांनी, माय गॉड, ओव्हर कॉन्फिडन्स उतू चालला होता ना. बघितलंस, तुला किती सहज कोणीही वेड्यात काढू शकतं ते. सगळं फार फार भयंकर होत चाललंय प्रिया. सगळं कळल्यापासून रात्र रात्र झोप लागत नाही मला. झोप लागली तरी स्वप्न पडतात की सत्यजित दादांना हे सगळं कळलंय. त्यांना कळलंय की ह्या सगळ्या प्रकरणामागे दादा होळकरचा हात होता. आणि त्याला मदत करणारे हातही याच घरात राहतात. आणि मग काय होईल या विचाराने दचकून जाग येते. प्रिया, खरंच जर का सत्यजित दादांना कळलं ना, तर जिवंत गाडतील ते आपल्याला. प्रिया, तुला काय करायचं ते कर. दादाशी लग्न कर, नाही तर गोंधळ घाल तिकडे. पण हे जे सगळं चालू केलंस ना, ते थांबव बाई आता. गमत वाटते? हा, मजा येते हे सगळं ऐकताना. हे बघ प्रिया, एक गोष्ट पक्की लक्षात ठेव. खरं बोलून आपण बँक जरी लुटली ना, तरी सत्यजित दादा काहीही करणार नाहीत आपल्याला. पण खोटं बोलून घरातलं चिमूटभर मीठ जरी घेतलं ना आपण, तरी जीव घेतील आपला. कळलं ना? त्यामुळे आता काहीही कर, पण हे जे सगळं चाललंय ना, ते थांबव बाई. हात जोडते तुझ्या समोर. ए भंकस, तुला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो ना काही बोलायचं, तेव्हा तेव्हा मूर्खासारखंच काहीतरी बोलायचं. आता गप्प बसायचं. एक गोष्ट आहे, तुला आणि मला काहीही होणार नाही. मी आहे ना. जे चाललंय ना ते असंच चालू दे. आणि तुला घाबरायला काय झालं? सत्यजितची भीती वाटतेय? काळजी करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव.
उशीरच झाला साहेब यायला. हा आता वाटेत एक जनावर आडवं आलं होतं आम्हाला. बाय द वे या माझ्या सौ मंजिरी मुधोळकर. नमस्कार. चला जाऊयात का जमीन बघायला? जमीन लय लांब आहे, तिथं गाडी जात नाही, पायीच जावं लागेल. किती लांब आहेत ना? 1-1.5 किलोमीटर असेल. मंजिरी या काकूच्या पोटामध्ये तुझ्यासारखं एक गोड गोंडस बाळ आहे. जर तू मस्ती केलीस तर बाळाला त्रास होईल की नाही? तेव्हा काकूच्या जवळ असताना अजिबात मस्ती करायची नाही. नाही करणार. ही माझी मंडळी. चाय पाणी घेऊनच जाऊया. जाग चहा टाक. माने चहा वगैरे नको, पण ऍक्च्युली आता लांब चालत जायचं म्हणजे तू. अहो मी काय म्हणते, मी थांबते ना इथेच. असे मी तिथे येऊन काय करणार आहे? त्यापेक्षा मी गाडीत बसून राहते तेवढा वेळ. गाडीत कशी बसणार तू मंजिरी? अव कशा पायी? जरा चला की झोपडीकडे. अव थोडस टेका. हो, आणि असं इथे कोण येणार आहे आता? प्लीज. अहो बाईसाहेब, पोटूशी हात ना तुम्ही. जास्त चालणं बरं नवं. प्लीज. ठीक आहे, पण जे त्याला सांगितलं तेच तुलाही सांगतो. मस्ती करायची नाही. चला. गोड आहे तुमचा मुलगा. गोड कसला, दिसभर नुसता खेळत असतो. पायाला भिंगऱ्या लावल्या वाणी. बापरे, तुमचा भरपूर ओरडा खात असणारा. आहे धपकी. ही गाय तुमची आहे? ही वय आमचीच आहे. आली. ताई, खूप छान आहे इथला परिसर. मला खूप आवडला. भाई तुम्हाला आवडलं? चला की घरला. हो चला ना. चल की रे. या की. आई मी खेळायला चाललो. हो जा, पण जास्त लांब जाऊ नको. बसा की बाईसाहेब. या या बसा बसा. पाणी देऊ तुम्हाला? नाही नको. ताई, तुमचं घर सुद्धा खूप छान आहे. घर? अव गरीबाची झोपडी आहे ती. तसं नाही, प्रेम आणि समाधान असलं की झोपडी सुद्धा छानच दिसते. गो बाई, मला कधी वाटलं बी नव्हतं की ही झोपडी बी कोणाला एवढी आवडल. बसा की बसा. अवा असं काय करता? पोटूची हायस तुम्ही. बरं बसा, खाली नका. अहो नाही, मला खालीच बरं वाटतं. बस. थांब थांब. बसा. हळू.
द्या मी तुम्हाला मदत करते. अहो तुम्ही नुसतं बसून राहा, आराम करायचा तुम्ही. अहो असू द्या, मी काय ओझी थोडीच पाहते. मला सवय अशा कामाची, आणि हे काम थोडंच आहे. अहो पण खरं सांगू, मला तुमचं लई नवल वाटतं बघा. एवढ्या मोठ्या घरच्या तुम्ही आणि एक गरीबाच्या झोपडी थांबायला तयार झालं. अहो मगाशी त्या गाईच्या पोराला वासराला चारा घालत होता तुम्ही. आणि आता तर काय थेट माझ्या संगी काम करायला बसला. काय हो तुम्ही असं आमच्या गरीबाच्या झोपडी किती मिळून मिसळून वागताय व तुम्ही. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुमच्याच सारखी आहे मी, म्हणून बाकीच्या गोष्टींचा विचार मनात सुद्धा येऊ द्यायचा नाही. एक विचारू का? नाही म्हणजे अहो काय झालं, बोला ना. आज की नाही तुम्ही आणि साहेब जेवणच जा. मी लगेच झुणका भाकर करते बघा. ठीक आहे, हरकत नाही, पण एक अट आहे माझी. तुम्ही मला झुणका भाकर करायला शिकवणार, शिकवाल? म्या अनो तुम्हाला शिकवणार काहीतरी काय? अहो तसं नाही, स्वयंपाक येतो मला, पण चुलीवर नाही करता येत ना, म्हणून म्हणते. शिकवाल ना? वाई वाई, शिकवील. पण माझी बी एक हट आहे. तुम्ही आगीपाशी जायचं नाही पोटोशी हात ना तुम्ही, तरच होईल. ठीक आहे. तुझे अनेक बाप असतील नाही का? नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा. पुन्हा नको तिकडे बोर्ड घातलंस ना दादा, तर अख्खाच्या अख्खा हात तोडून टाकेल. दे दो बाबा. जय हो बाबा, जय हो बाबा. अरे आलात सुद्धा तुम्ही, झालं काम तुमचं? नाही, माझं काम सोड, तुझं हे सगळं काय चाललंय? कुठे काय?
बरं तुम्ही बसा, मी जेवायला वाढते तुम्हाला. तुला एकदा सांगून कळत नाही? माझं ऐकायचं नाही असं ठरवलंयस तू? मी मगाशी मूर्ख म्हणून सांगून गेलो तुला, काळजी घे. अरे काय काय आहे हे सगळं? हा, इथे बसून तू तू काय करत होतीस? जेवण बनवत होतीस इथे? अगं हे हे किती घाण आहे, किती अनहायजेनिक आहे मंजिरी. मंजिरी, माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? नेहमी नेहमी तुला मी सांगत राहतो आणि नेहमी नेहमी तू. आता मी काय करून तुला सांगू म्हणजे तू ऐकशील माझं? अहो हो हो, प्रेग्नन्सीच्या काळात कामं करायची नसतात असं कोणी सांगितलंय का? थोडी थोडी कामं केली तर चालतं. आणि स्वयंपाक म्हणजे फार काही कष्ट नाही पडलेत मला. आणि आणखी एक, तुमच्यासाठी मी कितीही कष्ट केले तरी मला त्याचा त्रास होत नाही. तरी मंजिरी तू. अहो हो, आता तुम्ही मला सांगा, आराम जर करत राहिले तर बाळ आळशी नाही होणार का? आणि तुम्हाला मुलगीच हवी आहे ना? मग ती सुगरण नको? तुझी दिन रात खरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती ऊन राहू सोबती तू तिथे मी मग वाढू जेवायला? विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे अहो मी म्हटलं जेवायला वाढू ना? घ्या. अहो काय झालंय? हे थंड झालंय, मी गरम करून आणू का? नाही नाही, राहू दे. कसं झालंय? उत्तम. आणि थोडं पाणी पण आणा यांच्यासाठी. पाणी एक मिनिट. बस, साधा एक घास नीट खाता येत नाही. आणि हे पाणी काय? मी गाडीतून थर्मस घेऊन येतो. अहो त्यात घरून आणलेलं उकळलेलं पाणी आहे, तेच प्यायचं. अहो पण मी आणतो, थांब. तू बस, मी आलो. हा आलो ना जाऊन तिकडं साहेब. हो नाही रेंज नव्हती. हो दाखवली, जमीन दाखवली. हो हो हा. ओ माने, काय आलो साहेब. मी नंतर करतो फोन. हा आलो. काय झालं साहेब? काय अडचण आहे का? इथे मिनरल वॉटर कुठे मिळेल? हा बाटलीतलं पाणी. हा थेट वस्तीवर जावं लागेल बघा. चला. पर लय लांब आहे. मग गाडी आहे ना आपल्याकडे, बसा गाडीत. हा. रस्ता दाखवा. चला.
नको माझ्या, मला माफ कर, माझी चूक. शाले हा. शाले, अगं बाई तू दिवा लावलाच वे? हो, लागला दिवा. ठीक आहे, लागला दिवा. तेच सांगायला आले होते बघ म्या. नाही म्हणजे मगाधरनं कसनुसच होते बघ मला, मनच लागत नाही बघ कुठं. हे लेकरूबर बाहेर गेलंय, त्याच्या संग ती मंजिरी बी हाय. जीवाला घोर लागलाय बघ. मी फोन करते सत्यजितला. वय वय फोन लाव, आणि फोन लावून झाला का मला सांगा ये बाई. मी करते, मंजिरीशी पण बोलते, करते मी फोन. ठेवी सुखरूप ठेव माझ्या पोरासने. गाडी मागे का? तुझ्या बापाचा रस्ता आहे. असंख्य बोल. साहेब शेकोटी पेटली, काम झालं. अरे कोणी आग लावली? अरे अरे आग कशी लागली? सदा सत्य की राह. माझ्या घराला आग लागली. अरे पाणी आणायला. अरे देवा, पाणी आणायला. आग लागली, आग लागली. पाप के पग को कभी नाद. आणि सोडत पाणी आणायला. सोडा मला. जरा कोणी आग लावली. सदा सत्य की जय हो. ओ मंजिरी.